तुमची माणसं साधी भोळी. नमस्कार गाईस, मी विवेक सकपाळ तुम्हा सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्लॉग मध्ये. ये तू इकडे ये रे. किधर जा रे हम? सिंधुदुर्गला जागा काय होती? वेंगुर्ले. वेंगुर्ली. आणि हे बघा, येस, 10-12 तासाचा प्रवास आहे आणि आम्ही बसने नाही, आम्ही प्लेनने नाही, आमच्यासाठी स्पेशल गाडी आहे. अरे मला पण घे. ही गाडी ही आहे मागची गाडी. हीच गाडी. कुठली गाडी बोल? इथे बसणार आहोत आम्ही. हे बघा आमची किंग साइज बेड आणि आपले काका गणपती बाप्पा. मोरया. हे आपले काका आहेत. काका चला, गणपती बाप्पा. मस्त प्रवास करूयात गाईस. सध्या तर ही परिस्थिती आहे आमची. इथे दोघं, इथे दोघं, इथे मी. तर आजचा काय प्लॅन आहे आपला? शेड्यूल काय आहे आजचा? आता ना आपण खायचं पहिले नाश्ता करायचा, मग 1:30 वाजता, नेमकं 1:30 वाजता आपण काहीतरी मस्त जेवायचं. मस्तपैकी पोटभर जेवायचं. फक्त इथपर्यंत येईपर्यंत जेवायचं नाही, कारण की आपल्या टेम्पो मध्ये प्रवास करायचा आहे. सगळे इथं आलेलं. नमस्कार गाईस. तर आता आम्ही 3 तासाचा प्रवास गाठला आहे आणि आम्ही दोघे पुढे बसलो आहोत आणि बाकीचे 3 आमचे मागे झोपले आहेत. त्यांची परिस्थिती काय असेल आम्हाला काय माहित नाही, पण आम्ही इथे तरी कम्फर्टेबल झालो आहे. और ये तो क्या लगता है, ब्लॉग डालना चाहिए या नहीं? ऑब्वियसली डालना चाहिए. मेहनत कर रहे. ऑफिशियली आमचा हा पहिला प्रयोग आहे. म्हणजे आर्टिस्ट म्हणून नाही, पण बॅकस्टेज म्हणून माझा तरी हा पहिला प्रयोग आहे. आम्ही प्रॉपर, आणि मी वरून बॅकस्टेज हेड. चला मग ब्लॉग मध्ये आमच्या कंटिन्यू राहा, बघत राहा. पुढे तुम्हाला खूप मजा येणार आहे, आम्हाला खूप मजा येणार आहे. नमस्कार गाईज. मस्त प्रवास चालू होता आमचा. अचानक गाडीला काय झालं काय माहित, आणि इथे आमची गाडी काहीतरी प्रॉब्लेम झालाय. आणि आमची थिएटरशी पोरं कशी मल्टी टॅलेंटेड असतात. हे बघा, आमचा एक मुलगा दाखवतो तुम्हाला. पण या घे डायलॉग घे. गाडीच्या आरशासारखं आयुष्य आमचं, बघायला गेलो तर काय बी दिसत नाही. दिसायला लागलंय हो. आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, स्वप्ने झाली पुरी. 3 ऍक्शन. हे चालला लवकर. काही आता असा विषय झालाय की एकतर आधीच आम्हाला 10 तासाचे 14 तास झाले आणि आमची गाडी आहे ना ती पंक्चर झाली. आणि पंक्चर ते कुठे झाले, तिथे आजूबाजूला काहीच नाही. तुम्हाला दाखवतोय बघा, बघूच शकता तुम्ही. आणि ही दोघं पोरं झोपलेत. या स्पीड मध्ये बाबा कोणी गाडी चढू शकतं. म्हणून सेफ्टी म्हणून रॉड घेऊन ठेवल्या हातात. आलं की डायरेक्ट टाकायचं तोंडावर. पूर्ण हे झालंय, तो बदलायला पाहिजे आपण. तुम्ही बघूच शकता टायरची काय हालत झाली. तो लाईट काय बोलायचं वैष्णव पाटील. आम्ही 15 मिनिटं दूर होतो आमच्या लोकेशन पासून. 15 मिनिटं दूर, आणि फडफड आवाज आला अचानक. आणि जो टायर आम्ही मगाशी पंक्चर झालेला, आम्ही स्टेपने टाकलेली बदललेली नवीन टायर, ते परत फुटलं हो. ते बघा. आणि आम्ही तरी फुटलेला टायर घेऊन आलो. पण आता पर्याय असा आलाय की इथून 3.5 का 3 किलोमीटर आहे आमचं लोकेशन. गुड मॉर्निंग गाईज. तर आम्हाला काल रात्री पोचायला इथे 3 वाजले आणि आता आम्ही उठलोय 11 वाजलेत. आणि इथे नाश्ता हा संपलेला आहे. आता आम्हाला डायरेक्ट 1 वाजता लंच मिळेल. मस्तपैकी पेट पूजा करून आलोय. अभि मस्त आता 1 तासाची वामकुक्षी घेऊयात आणि मग कामाला लागूया. काय म्हणणं आहे तुझं यावर प्रणव? बरोबर आहे, जाम झोप आली. तू काय म्हणणं आहे यावरती? काय कशावर? तर मस्त पोटभर जेवण झालं, आता वामकुक्षी घ्यायची 1 तासाची. काय जल्दी बोल ना. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. दुसऱ्या टेम्पोमधून आपली अर्धी प्रॉपर्टी आली. हा बाकडा आपल्याला आता त्या टेम्पोमध्ये शिफ्ट करायचा आहे आणि मग टेम्पो घेऊन आपल्याला ऑडिटोरियममध्ये जायचं आहे. तर चला आता काय, कसं वाटतंय? आपण खूप ऊन वाटतंय, गरम होतंय. झोपायला गेलोच होतो की कामासाठी कॉल आला.
बट कोई बात नहीं, जो काम करने में मजा आता है वो करने में मजा आता है. नहीं अरे कहना क्या चाहते हो? जो काम करने में मजा आता है. जो काम करना पसंद आहे वो करने में मजा आता है. हा, क्या बात आहे. देर यू आर. तर आता सेट शिफ्टिंग चालू आहे आपल्या 2-3 प्रॉपर्टीज त्या टेम्पोमध्ये शिफ्ट करायचे आहेत. हीच तर गंमत असते, बॅकस्टेज आपल्याला सगळं शिकवतं. आयुष्यात कधीच बॅकस्टेज नाही केलं हा, म्हणजे जास्तीत जास्त सर एखादा मोडा लावायला द्यायचेत मला, पण फुल फ्लेज बॅकस्टेज आता करतोय. त्रिशूल बनवलं आहे, डोर फ्रेम बनव, नई नई चीजें सीखने को मिलती है, यू नो, दिस इज थिएटर लाईफ. तर चला त्रिशूल कंप्लीट करूयात. तर आता वाजलेत सकाळचे 4 आणि अजूनही आम्ही तालीम करत आहोत, कारण की उद्या हा प्रयोग आहे. या गोष्टीचा आमच्या डोक्यावरती एवढा परिणाम झाला नाही. तुम्हाला एक एक्झाम्पल दाखवतो बघा. भाई 4 वाजता न्यूजपेपर वाचतोय, काय करतोय काय माहित. अभय काय झाले तुला? मग काय चाललंय, कसं वाटतंय? त्याला सोड, त्याला सोड. बघ खाली बिंदास. बघतोय. कळले 4:30 वाजलेत आणि अभयची भीती घालवतोय. अभयला हाईटचा फोबिया आहे. परत थूक घाबरू नको, आम्ही फोबिया दूर करणार. मित्र कशाला येतात? मित्र बनव्यामधी पड्या सारखा. रस्त्याकडे बघ, दिसते का कोण? बघ खाली गावात नाही बघितलं नाही पडलं. भरोसा नाही आमच्यावर भरोसा नाही. भरोसा आहे ना. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजले सकाळचे 10 आणि आम्ही काल सकाळी 5 वाजता झोपलोय. तर आता आमचा आज सकाळी 5 वाजता झोपलोय आणि आता वाजले 10. तर आता आमचा प्लॅन असा आहे की नाश्ता लागलाय, नाश्ता करून येऊयात आणि परत काय परत 2 तास झोपूयात. प्रणव सगळ्यांची हालत बघू शकतात तुम्ही. आता वाजले 10. बोलो नाश्ता करून परत झोपूयात, कारण की नींद भी पूरी करनी और पेट पूजा भी करनी. काल रात्री डबल जेवलो आम्ही. वाच कलिंगड मिसळ पाव वगैरे आहे रे. हो, नाश्ता करून भेटूयात गाईज. तर आपला सेट ऑलमोस्ट डन आहे. सेट लावलेला आहे, तुम्हाला आता मी दाखवतो आपला सेट कसा दिसतोय. हे बघा, हा घराचा एरिया आहे, इथं लीडचं घर आहे आणि या डोर फ्रेमच्या बाहेर गेलं आपण की चाळ आहे. ही चाळ आहे, हा चाळीचा शुभ शौचालय असं आहे. इथून गेलं तर बाथरूम आहे आणि हो आत आहे चेंजिंग रूम. आणि आता मी तुम्हाला कसं आहे ना, आपल्या एकांकिकामध्ये ना शेवटी ना जी लीड आहे ना ती फास्ट घेते. तर त्यासाठी आपण हार्नेस टाकणार आहेत आणि त्यासाठी आमचा मुलगा एक वरती चढलाय, तुम्हाला दाखवतो. पण्या दिसला का? तर आता आपण प्रणवला टेस्ट करणार आहोत. प्रणवला टेस्ट म्हणजे प्रणववर टेस्ट करणार. प्रणव लॅब मधला उंदीर झाला आहे आता सध्या. फास लावणार आहोत प्रणवला, म्हणजे फाशीचा सीन आहे. प्रणव बोललो आधी. एकांकिका ही अर्ध्या तासावर आहे आणि आमची ही पोरं झाड्या झुडपातून भिंत चढून ह्याने मेहनतीने ही अशी फुलं आणलीत आणि इथे येऊन कळतंय की एकच वावरा. हा ना, प्रणव कातला चिडला होता. काय नाही काय, आपण आपलं काम चोख करूयात. वाघाच्या तोंडातून आणले माहिती का? गार्डन मध्ये वाघ होता. माहिती का कुठे आलोय आम्ही? बेंगलोरला. गाणं गाणं ते कोकणची माणसं साधी भोळी. नमस्कार गाईज. तर आम्हाला काल सारखेच रात्रीचे 3 वाजले आहेत. आम्ही लगातार 3 दिवस काय 3 वाजले? हो, आम्ही लगातार 3 दिवस 3 वाजता 3-4 वाजता घरी जातोय, झोपतोय आणि ऑलमोस्ट आमच्या झोपेचे लागलेले आहेत. तुम्हाला दाखवतो, हे जे आम्ही आता लावले त्याला एल बोलतात आणि तेच इन शॉर्ट आमच्या झोपेचे लागले आहेत. एल